Hello everyone. Today we are going to discuss about the next topic, that is phanerogamic parasitic plants. So in that we discuss first about what is meant by parasitic plants and what is meant by hostorium. So that concept they comes under in that topic. So parasitic plants means what? The plants which produce flowers and bear the seeds in fruits and parasitize on other plants. It is known as phanerogamic plant parasite. दॅट मीन्स वॉट, म्हणजेच मराठीत आपण त्याला काय म्हणतो की जे प्लॅन्ट फ्लावर म्हणजे फुलं आणि बिया हे दोन्ही पण प्रोड्यूस करतं आणि हे दोन्ही प्रोड्यूस करून दुसऱ्या प्लॅन्टवरती आपली उपजीविका करतं, अशा प्लॅन्टला आपण फेनोरोगेमिक किंवा फेनोरोगेमिक पॅरासायटिक प्लॅन्ट असं म्हणतो. नेक्स्ट वन इज होस्टोरियम. So hostorium is nothing but it is a specialized projection root-like branch or organ of parasite that penetrate the host tissue and absorb the nutrient and water from the host cell. In Marathi, okay, hostorium is a part of fungus. Hostorium is a part of fungus. Okay, so what happens here, this is your host plant. समजा एखादं हे प्लांट असेल, स्टेम असेल एखाद्या प्लांटचं, बरोबर, आणि ह्या प्लांटला होस्टोरियम म्हणजे काय, इट इज अ पार्ट ऑफ फंगस, तो बुरशीचा एक पार्ट आहे. सो दॅट प्लांट्स हॅविंग प्रोड्युसिंग दी स्पेशल स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज अन होस्टोरियम. सो ज्यावेळेस होस्टोरियम दे अटॅक, वेन दे होस्टोरियम अटॅक ऑन द रूट्स, so that hostorium, that is fungus like organ, they enters inside the stem and they absorb the water and nutrient from the stem. म्हणजे हा जो होस्टोरियम आहे तो पेनिट्रेट म्हणजे काय, झाडाच्या आतमध्ये जातो किंवा मोस्टली स्टेममध्ये जातो आणि आतमध्ये असणारं न्यूट्रिएंट आणि वॉटर हे पूर्ण ॲब्सॉर्ब करतो. त्यामुळं ह्या होस्टोरियमची वाढ होत राहते आणि कालांतराने जो झाडाला किंवा प्लॅन्टला जे पाणी आणि अन्नाचा पुरवठा ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे तो प्रमाणात होत नाही, त्यामुळं झाडाची वाढ कालांतराने खुंटते. आपण पुढच्या येणाऱ्या टॉपिकमध्ये आपण बघणारच आहोत की होस्टोरियम कसा दिसतो किंवा त्याचं कार्य कसं होतं किंवा त्याचा प्रादुर्भाव झाडावरती कसा होतो. सो दिस इज कॉल्ड ॲज अन होस्टोरियम. ओके, नेक्स्ट वन इज देअर द क्लासिफिकेशन ऑफ फेनोरोगेमिक पॅरासायटिक प्लांट्स. ओके, आता फेनोरोगेमिक म्हणजे काय की जे झाड पानं आणि फुलं तयार करतं आणि दुसऱ्या प्लॅन्टवरती आपली उपजीविका करतं, पॅरासाईट करतं, त्याला म्हणतो आपण फेनोरोगेमिक पॅरासाईट. त्याचं वर्गीकरण बघता काही प्लॅन्ट किंवा काही गवतं किंवा वीड्स असे आहेत की ते स्टेमवरती अवलंबून आहेत आणि काही प्लॅन्ट्स किंवा काही गवतं हे रूट्सवरती अवलंबून आहेत. ओके, आता काही गवतं किंवा प्लॅन्ट्स हे पूर्णपणे स्टेमवरती, झाडाच्या स्टेमवरती अवलंबून आहेत आणि काही गवत किंवा काही प्लांट्स हे रूट्सवरती पूर्णपणे अवलंबून आहेत. मग जे पूर्णपणे अवलंबून आहेत, जे प्लांट किंवा गवत पूर्णपणे त्या स्टेमवरती अवलंबून आहे किंवा रूटवरती अवलंबून आहे, जर ते पूर्णपणे स्टेमवरती अवलंबून असेल तर त्याला आपण म्हणतो होलो पॅरासाईट, दॅट इज एंटायरली डिपेंडंट ऑन अदर प्लांट्स. आणि जे प्लांट रूटवरती पूर्णपणे अवलंबून आहे त्याला आपण होलो पॅरासाईट, त्याला आपण काय म्हणतो टोटल रूट पॅरासाईट. म्हणजे जे प्लॅन्ट पूर्णपणे रूटवरती अवलंबून आहेत त्याला आपण टोटल रूट पॅरासाईट म्हणतो आणि जे प्लॅन्ट स्टेमवरती पूर्णपणे अवलंबून आहेत त्याला टोटल स्टेम पॅरासाईट किंवा होलो पॅरासाईट असं म्हणतो. बरोबर, आता त्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर होलो पॅरासाईट आहे ह्याचं, किंवा त्याला आपण टोटल स्टेम पॅरासाईट असं म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आहे डॉडर, किंवा त्याला आपण मराठीत अमरवेल असं म्हणतो, की जी ही अमरवेल सहसा तुम्ही लिंबाची झाडं बघितली असतील किंवा काय वेळेस ओनियन म्हणजे कांद्यावरती असेल किंवा काय वेळेस वेगवेगळ्या झाडांवरती तुम्हाला पिवळसर असा डॉडर किंवा अमरवेल तुम्हाला दिसते, तर ती अमरवेल म्हणजेच गवत, हे आहे तुमचं अमरवेल. हे जे तुमचं तुम्हाला जे दिसतंय हे आहे अमरवेल. तर हे अमरवेल म्हणजेच ह्याला काय म्हणतो आपण टोटल पॅरासाईट. का म्हणतो आपण, कारण हे जे अमरवेल आहे हे अमरवेल पूर्णपणे दुसऱ्या प्लॅन्टवरती अवलंबून असते. कशासाठी, तर आपली उपजीविका करण्यासाठी. ओके, सो दिस इज अबाउट टोटल पॅरासाईट. देन टोटल रूट पॅरासाईट मीन्स वॉट, टोटल म्हणजे काय की जे प्लॅन्ट किंवा जे गवत रूटवरती किंवा दुसऱ्या
प्लॅन्टच्या रूटवरती पूर्णपणे आपली उपजीविका करतं, त्याला आपण टोटल रूट पॅरासाइट असं म्हणतो. उदाहरणार्थ ओरोबांची ऑन टोबॅको किंवा ओरोबांची हे एक नावाचं गवत आहे की हे गवत तंबाखूचं जे झाड आहे त्याच्या रूट्सवरती किंवा मस्टार्ड म्हणजे मोहरी किंवा वांग ब्रिंजल टोमॅटो किंवा कॅबेज कॉलीफ्लावर ह्याच्या मुळांवरती आपली उपजीविका पूर्णपणे करते. याला आपण होलो पॅरासाइट किंवा एंटायर रूट पॅरासाइट असं म्हणतो. देन आफ्टर ऑनवर्ड्स देन सेमी पॅरासाइट और सेमी पार्शियल रूट पॅरासाइट, पार्शियल रूट पॅरासाइट और पार्शियल स्टेम पॅरासाइट. आता पार्शियल स्टेम पॅरासाइट ह्याचा अर्थ कुठला येते? पार्शियल स्टेम पॅरासाइट सर, पार्शियल स्टेम पॅरासाइट म्हणजे काय की जे गवत किंवा जे झाड थोड्याफार प्रमाणात दुसऱ्या प्लॅन्टवरती आपली उपजीविका करतं. मग असे कुठले पॅरासाइट आहेत किंवा कुठले झाड आहेत? तर लोरॅन्थस नावाचं जे गवत आहे हे लोरॅन्थस नावाचं गवत मोस्टली आंब्यावरती आपली उपजीविका करतं. हे आपण पुढं बघणारच आहोत. ओके. आणि दुसरं जे आहे सेमी पॅरासाइट, त्याला काय म्हणतो आपण? सेमी रूट पॅरासाइट. आता सेमी रूट पॅरासाइट म्हणजे काय? तर जे गवत किंवा जे झाड रूटवरती किंवा बाकीच्या प्लॅन्टच्या रूटवरती थोड्याफार प्रमाणात आपली उपजीविका करतं त्याला पार्शियल रूट पॅरासाइट किंवा सेमी रूट पॅरासाइट असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ स्ट्रायगा ऑन शुगर केन. स्ट्रायगा ह्या नावाचं गवत जे आहे ते गवत शुगर केन म्हणजे ऊस किंवा सिरियल्स मेज किंवा मिलेट्स ह्याच्यावरती आपली उपजीविका थोड्याफार प्रमाणात करतं, म्हणून त्याला पार्शियल रूट पॅरासाइट असं आपण म्हणतो. ह्याचा सांगायचं तात्पर्य काय की ह्या फेनोरोगॅमिक प्लॅन्ट पॅरासाइटचे वर्गीकरण करताना प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. आपण असं आत्ता बघितलं. त्याच्यामध्ये काही प्लॅन्ट जे आहेत किंवा काही गवत जे आहेत, सो some of the plants or some of the grasses they completely depends on the stem, so that's why it is called as a totally or entirely dependent stem parasite. Okay. And some of the parasite they entirely dependent on root parasite, so complete we call as a complete root parasite. Similarly some of the plants and grasses they partially dependent on the root, so it is called as a partial root parasite. And some of the plants and grasses that depends partially on the stem, so that's why it is called as a partial stem parasite. Okay, so let us see one by one. So in that first one is as we know that dodder is total stem parasite. डॉडर हे पूर्णपणे स्टेमवरती दुसऱ्या झाडाच्या स्टेमवरती आपली उपजीविका करतं. ह्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. ओके. सो इन केस ऑफ प्लांट पॅरासाइट फर्स्ट डॉडर, सो दॅट डॉडर इज ऑल्सो कॉल्ड ॲज लव वाईन ऑर अमरवेल. आपण मराठीत त्याला अमरवेल असं म्हणतो किंवा त्याला सायंटिफिक भाषेत कसकुटा असं म्हणतो. सो सायंटिफिक नेम इज कसकुटा. द डॉडर हॅव्हिंग सायंटिफिक नेम इज कसकुटा. Regarding the brief introduction about that dodder, so dodder is the athaloparasitic, that is entirely dependent plant of some of the jujube or mango or some ornamentals and crop plants. That means dodder हे पूर्णपणे कुठल्या प्लांटवरती अवलंबून असतं? मोस्टली मँगोवरती पण अवलंबून असतं आणि ऑर्नामेंटल्स प्लांट्स जी शोची झाडं असतील त्याच्यावरती अवलंबून असतं, किंवा लिंबाच्या झाडावरती पण हा डॉडर आपल्याला अवलंबून येतो. आता डॉडर हा कसा दिसतो किंवा त्याचं वर्णन काय? सम ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट डॉडर. सो डॉडर इज अ नॉन क्लोरोफिलस bearing, that means that does not having the chlorophyll. Then leafless, that does not having leaf. Then they are twinning parasite seed plants which attack their yellow, orange or pink thread like stem to the stem or other parts of the cultivated or wild plants. That means if the infestation of the dodder is occurs, so they tightly coiled the stem of other plants, and after coiling what happens, they dodder produces the hostorium, and that hostorium organ they absorb the nutrient and water from the stem. Due to that, height of the plant is completely stopped. Here as we know that the dodder plants, as we know that here the dodder plant tightly coiled to the stem of other plants, and while coiling they produces the thread like structure that is called as an hostorium, and that hostorium enters inside the inside the stem, and they absorb the nutrient and moisture. So due to that, the height of the plant is stunted,
म्हणजे झाडाची वाढ आहे ती झाडाची वाढ थांबते आणि जे मेन आपलं झाड आहे त्याची पानं पिवळी पडायला सुरुवात होतात. जर इन्फेस्टेशन जर जास्त झालं तर आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसतं की इन्फेस्टेशन जास्त झालं तर पूर्णचे पूर्ण झाड लगेचच्या लगेच वाळून जातं. हे तुम्हाला डॉटर तुम्हाला दिसेल, पिवळसर असा डॉटर आहेत की ज्याला लीफ नाही किंवा ज्याच्यामध्ये क्लोरोफिल नाही. ओके, सो दिस इज अबाउट दी डॉटर. नेक्स्ट वन, ओव्हरविंटिंग अँड डेसिमिनेशन. म्हणजे डेसिमिनेशन म्हणजे काय, प्रसार. ह्या डॉटरचा प्रसार कसा होतो. आणि ओव्हरविंटरिंग म्हणजे काय, ज्यावेळेस वातावरणात फेवरेबल कंडिशन नसते, ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन इन द इन्व्हायरमेंट वेअर दॅट डॉटर प्लांट इज सर्वाईव्ह किंवा ऑर द सीड्स ऑफ डॉटर वेअर दॅट सीड्स ऑफ डॉटर इज सर्वाईव्ह. जे डॉटरचे सीड आहेत किंवा बी आहेत हे वातावरण फेवरेबल नसताना कुठं सर्वाईव्ह होतात किंवा कुठं लपून बसतात हे आपण बघणार आहोत. आणि त्याचा डेसिमिनेशन किंवा प्रसार कसा होतो. ओके, आता कसा प्रसार होतो तर कसा, ज्यावेळेस आपण समजा एखादा आपल्याला शुगरकेन लावायचं असेल किंवा एखादं आपल्याला काय मँगोचं ट्री पाहिजे असेल, ज्यावेळेस आपण एखाद्या झाडाचे बी आणतो आणि त्या झाडाच्या बीमध्येच हे डॉटरचे सीड जर मिक्स झालेले असतील तर आपल्याला ह्याचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. नंतर त्याचा प्रसार कसा होतो. सो द सीड्स अँड द स्टेम पीसेस मूव्ड बाय द इरिगेशन वॉटर. पाण्याच्या मार्फत पण ह्या डॉटरच्या बिया एका शेतातून दुसऱ्या शेताकडे ट्रान्सफर केले जातात. किंवा नेक्स्ट वन, ए स्टीम पीस प्रेझेंट ऑन द ड्राय स्ट्रॉ फ्रॉम द इन्फेक्टेड फील्ड. ज्यावेळेस आपण काय करतो, एखादा स्ट्रॉ किंवा पालापाचोळा एका शेतामधून दुसऱ्या शेतामध्ये नेतो तर त्या पालापाचोळ्याबरोबर पण हे डॉटरचे सीड एका शेतातून दुसऱ्या शेताकडे जातात. दुसरी गोष्ट, मॅन्यूर. ज्यावेळेस आपण एखादं मॅन्यूर किंवा आपण खतं नेतो किंवा एक शेणखत किंवा बाकीचे खतं एका शेतातून दुसऱ्या शेताकडे नेत असताना त्या खतामध्येच जर डॉटरचे सीड्स असतील तर त्या डॉटरचा प्रसार हा होतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण कॅटल्स म्हणजे काय, जनावरे आपण एका शेतातून दुसऱ्या शेताकडे नेतो त्यावेळेस त्या कॅटलच्या पायाला, सो दॅट मीन्स द सीड्स ऑफ कॅटल्स दॅट आर अटॅच्ड टू द सीड्स ऑफ डॉटर दॅट आर अटॅच्ड टू द leg of that cattles, and such a cattle they visited from infected field to healthy field. So in that way that daughter seeds are get transmitted. Next one is, it is transmitted by the birds or strong winds. जर एखादा पक्षी किंवा हवा जोराचा वारा जर आला तर ह्या डॉटरचे सीड एका शेतातून किंवा एका प्लॅन्टवरून दुसऱ्या प्लॅन्टकडे जाऊ शकतात. सो अशा प्रकारे डेसिमिनेशन म्हणजे ह्या डॉटरचा प्रसार एका शेतातून दुसऱ्या शेताकडे होतो. दुसरी गोष्ट, जर डॉटरचा अटॅक झाला तर डॉटर ह्या गवताचा अटॅक जर ह्या दुसऱ्या एखाद्या प्लॅन्टवरती झाला तर त्याचे सिम्पटम किंवा लक्षणे काय दिसतात. सर, फर्स्ट सिम्पटम इज होस्ट सफर फ्रॉम द माल न्यूट्रिशन. होस्ट म्हणजे झाड, की जे झाड माल न्यूट्रिशन म्हणजे त्याला अन्नद्रव्य व्यवस्थित न भेटल्यामुळं कमकुवत होतं. नेक्स्ट वन, व्हायटॅलिटी ऑफ द प्लांट इज लॉस्ट ऑर रिड्यूस. म्हणजे जो ताजेतवाना किंवा टवटवीतपणा जो झाडाचा आहे तो निघून जातो. कारण डॉटरचा अटॅक झाल्यानंतर डॉटर होस्टोरियम नावाचा ऑर्गन तयार करतं आणि हे होस्टोरियम झाडाच्या स्टेममध्ये जाऊन किंवा मुळामध्ये स्टेममध्ये जाऊन त्यातलं न्यूट्रिएंट आणि वॉटर ॲब्सॉर्ब करतं. त्यामुळं त्याचा टवटवीतपणा हा निघून जातो. नेक्स्ट, पानं पिवळी पडतात. दॅट मीन्स येलोईंग ऑफ द लीव्स विथ लेस फ्लावर्स अँड फ्रुटिंग. ओके, पानं पिवळी पडणे, फळ आणि फुलं हे कमी लागणे हे त्याची लक्षणं, मेन लक्षणं. आणि सिव्हिअर क्रॅशमध्ये जर डॉटरचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त झाला, हे तर आपण बघितलं, डॉटरचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर पूर्ण प्लॅन्ट काय होतं, मरून जातं. सो दॅट्स वाय दॅट प्लॅन्ट बिकम डाय. नेक्स्ट, हे तुम्हाला काही चित्र तुम्हाला दिसतील. हा व्हाईट जो येलोइश पॅचेस आहे हा डॉटरने अफेक्टेड झालेला आहे किंवा हे जे झाड आहे हे झाड काय आहे, डॉटरने अफेक्टेड आहे. दॅट पॅच इज अटॅक्ड बाय डॉटर अँड दॅट ट्री इज ऑल्सो अटॅक्ड बाय डॉटर. Next, for the control then we discuss about the systematic position. So according to hierarchical order म्हणजे ऑर्डरनुसार आपण एक आपण हे डॉटर आपण क्लासिफिकेशन करतो. सिस्टमॅटिक पोझिशनमध्ये आपण त्याला बसवतो. सो तो क्लास जो आहे डॉटरचा तो डायकॉटिलिडॉन ह्या क्लासमध्ये येतो. ऑर्डर जे आहे ते सोलॅनेल्स, फॅमिली कस्कुटॅसी, कारण ह्या डॉटरला आपण कस्कुटा असं संबोधतो. तर त्याची फॅमिली आहे ते कस्कुटॅसीमध्ये येते. जीनस कस्कुटा आहे आणि डॉटरची स्पेसिस आहे कस्कुटा ग्रोनोवी.
देन हाव वी कंट्रोल दॅट डॉटर, आपण डॉटर कसा कंट्रोल करू शकतो. तर पहिल्यांदा आपण डॉटर फ्री सीड वापरायचं. वी यूज दी डॉटर फ्री सीड्स. नेक्स्ट वन, क्लिनिंग ऑफ ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स बिफोर मुव्हिंग इट फ्रॉम डॉटर इन्फेस्टेड फील्ड टू न्यू एरियाज. जे काही आपले अवजारे असतील, यंत्रे असतील, ते डॉटर अफेक्टेड फील्डमधून जर समजा तुम्ही दुसऱ्या फील्डमध्ये नेले तर त्याचं ट्रान्सफर होऊ शकतं. सो टू अवॉइड सच अ यूज ऑफ इन्स्ट्रुमेंट. नेक्स्ट वन, अवॉइड द मुवमेंट ऑफ डोमेस्टिक ॲनिमल्स फ्रॉम इन्फेक्टेड फील्ड टू हेल्दी फील्ड. ज्या शेतामध्ये डॉटरचं इन्फेक्शन झालेलं आहे अशा शेतामध्ये जर जनावरे चरत असतील तर अशा जनावरांना दुसऱ्या हेल्दी किंवा चांगल्या शेतामध्ये जाऊ न देणे हा एक त्याच्यामध्ये मागे उपाय आहे. युजिंग ऑफ डॉटर फ्री मॅन्यूर, जे तुम्ही खतं जे वापरणार आहात, मॅन्यूर जे वापरणार आहात, हे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डॉटर सीड नसावं किंवा एखादं इन्फेक्टेड फील्ड आहे त्या फील्डमधनं पाण्याचा प्रभाव त्या इन्फेक्टेड फील्डपासून ते दुसऱ्या फील्डवरती जाऊ न देणे किंवा इरिगेशन वॉटर जे आहे म्हणजे जे शेतासाठी जे पाणी आहे ते पाणी इन्फेक्टेड झालेल्या फील्डमधून दुसऱ्या फील्डमध्ये न जाऊन देणे हा एक उपाय आहे. द नेक्स्ट, फॉलोइंग अ क्रॉप रोटेशन विथ नॉन होस्ट क्रॉप. डॉटरसाठी जे क्रॉप लागतं, डॉटरच्या वाढीसाठी जे क्रॉप लागतं त्या क्रॉपची लागवड न करता दुसऱ्या क्रॉपची लागवड करणे हा एक त्यामागं एक उपाय आहे. अँड लास्ट वन इज अवॉइडिंग द डॉटर इन्फेस्टेड कॅटल फॉडर. ओके, जे आपण last one is avoiding the daughter infested cattle fodder. Okay, so this is one of the most important information about the plant dodder, which acts as a weed and which is a total stem parasite, because they attack only on the stem, completely depend on the stem for the nutrient and for the availability of the food. So this is total about the brief introduction of dodder. So this is about the first part of our topic, that is phanerogamic classification of phanerogamic parasite. That is first one is a total parasite, as we discussed, that is total parasite, that is the dodder, that is called as an cuscuta. After or in next part we discuss about the partial stem parasite. Okay, and then lastly we discuss about the total root parasite, which are the total root parasite and which are the partial root parasite. Okay, so this is about your first part of our that topic. Next part we discuss in later. Thank you.